कारल्याचं वेगवेगळे पदार्थ आपण बघणार आहे. कडू कारली सुद्धा आज तुम्हाला गोड लागणार आहे बघा. असे रेसिपी कारभारीने आज करणार आहे. त्यामुळे इकडं दोडकाची शेती आहे आणि इकडं कारले आहे. एकदम मनसोक्त पाहिजे तसं एकदम ताजं लसलुशीत अशा पद्धतीनं आपल्याला कारली घ्यायच्यात. कारभारने बुट्टी कुठं आहे? समृद्धी बुट्टी उचलल होय तुला? चला या कारली घेऊया आता. आता कारली घ्यायला आलोय बरं का. कारभारने घे कारले. हो घेते. इकडं आण मला एक, मी बी कट करतो. तर मंडळी, कारले खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय काय आहेत ते आता आपण बघूया. कसं आहे माहिती आहे काय, कारले खाल्ल्याचा तर रक्तातलं साखर एकदम नियंत्रणात राहते बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पचनक्रिया सुधारते. त्यानंतर लिव्हरचं सुद्धा संरक्षण करते बरं का. आणि रोगप्रतिकारक शक्ती लय वाढवते बघा हे कारले खाल्ल्यामुळे. आणि त्वचा आणि केसासाठी तर एक नंबर एकदम फायद्याचं आहे. कारलीमध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे आणि फायबर जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी एकदम उपयुक्त असे हे कारले आहेत. त्यामुळं कारले आपण खाल्लं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे रक्त शुद्धीकरण करतंय, म्हणजे रक्तातलं विषारी घटक बाहेर काढण्यासाठी एकदम भारी आहे बघा. यानंतर मंडळी डोळ्यासाठी तर एकदम फायदेशीर आहे बरं का, कारण ह्यात व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे. आणि गरोदर स्त्रियांनी व लहान मुलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कारली सेवन करायला पाहिजे बरं का. वेलीतलं अंतर जे आहे की नाही ते 2.5 फुटाचं आहे बघा. त्यामुळं वारं खेळतं राहतं, रोगराईला बी काय दमवत नाही काय नाही. त्यामुळे एकदम ओकेमध्ये ही शेती आहे बघा. असं टेक्निकल शेती जर केला असा मग इशेच हार्ड आहे. हे घेऊ काय? मोठं नको ते काय. चला सावकाश, चला बरोबर, चला पुढे. मल्हारला फिरून फिरून झोप आली काय आता? होय, झोपलाच गेली. बघ म्हणावं शेती कशी आहे. झाला तर वास. परत म्हणाल आई बानं कधी शेतीच दाखवलं नाही मला असं म्हणाल आहे की नाही? तसं कसं? तसं नाही ना होणार. शेतात राहत आणि शेतात. चला हे घेऊ का कारभार नाही? चला कसं आहे बघा की कारल्या. होय. इथं काय 3-3 लागलेत काय? होय. हा कसं दिसतंय बाकी? होय, आंबा लागल्यासारखं लागलं. म्हणजे कारलीची शेती जरी असली तरी सुद्धा का नाही, कडू असणारं कारलं सुद्धा शेतात आल्यावर ह्या फुलांचं इतकं भारी सुगंध येतोय. कच्चं खावं का काय असं वाटायला लागलं हे कारले. एकदम जबरदस्तच. कारभारने मोह आवरत नाही अजून, घेतोच बघा. नाही बास होईल. हो चला आता. चला मंडळी, चांगलं पाठी भरून का नाही मस्तपैकी कारली घेतलेलं आहे. आता या कारलीचं काय काय कारभारीने करत्या होय, आता ते पुढे गेल्यावर तुम्ही बघालच की आहे की नाही. होय चालते. चला चला. तर आता आपण तोडून कारले आणलेले आहे. तर आता आपल्याला हे आपण स्वच्छ धुवून घेऊया. बघा आता आपण मस्त आहे ना ते कारले तर आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर आज आपण बनवणार आहोत कारल्याचं आहे ना मस्त असं आपण आहे ना कुरकुरीत असं आहे ना हे कारल्याचं फ्राय बनवणार आहोत. तर आहे ना काही जण भाजी वगैरे खात नाहीत आणि लहान मुलं सुद्धा आहे ना भाजी वगैरे म्हटली की नको म्हणतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आहे ना मस्त आज आपण असं कुरकुरीत फ्राय बनवणार आहोत. तर ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा आता आपण इकडे कारले घेतलेले आहे आणि इकडे बेसन पीठ घेतलेले आहे, तांदळाचं पीठ आणि इकडे कांदा लसूण मसाला घेतलेले आहे, ओवा, मीठ आणि देशी हळद पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर इकडे आपण आहे ना कारले चिरून घेऊया. तर असं आहे ना एवढं मी अगोदर चिरून घेते. आणि ह्यामध्ये आपल्याला आहे ना काप तयार करून घ्यायचं आहे. ह्यातलं सगळं आता मी हे बी काढून घेणार आहे आणि पातळ असं आपल्याला आता हे काप करायचं आहे. आपण भाजून वगैरे कसं खातो ना त्या पद्धतीने आपल्याला आता हे काप करून आहे ना इकडे पाण्यामध्येच घालायचं. ह्या पद्धतीने असं आपल्याला पातळ पातळ आहे ना असं काप तयार करून घ्यायचं आहे.
बघा आता आपण ह्या पद्धतीने आहे ना सगळं कारले चिरून घेतलेले आहे आणि असंच आपल्याला एक 5-10 मिनटं पाण्यात ठेवायचं आहे। तर आता आपण इकडे भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये आपण घालूया बेसन पीठ आणि इकडे तांदळाचं पीठ घेतलेले आहे ते घालूया। इकडे आपलं घरचं कांदा लसूण मसाला, ओवा, मीठ आणि देशी हळद पावडर ते घालायचं आहे आणि चांगलं असं सगळं आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चांगलं असं पीठ तयार करून घेऊया। ह्या पद्धतीने आपल्याला चांगलं असं पीठ आहे ना तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचं, ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। बघा आता आपण ह्या पद्धतीने आहे ना इकडे पीठ तयार करून घेतलेले आहे। तर आपण एक 5 मिनिटच आहे ना आपण हे बाजूला ठेवूया, म्हणजे सगळं आहे ना पीठ वगैरे चांगलंसं मऊ होईल। हे बघा आता पीठ तर चांगलंसं मुरलेले आहे। तर आता आपण इकडे आहे ना हे सगळं कारले आहे ना आपण पाण्यामधलं काढून घेऊया, पूर्ण असं सगळं पाणी नितळून घ्यायचं आणि इकडे आपण हे पिठामध्ये घालूया। एकदमच घेते सगळं आणि चांगलंच आपल्याला पिठामध्ये सगळीकडे पीठ आहे ना लावून घ्यायचं आहे, सगळीकडे पीठ लागायला पाहिजे। ह्या पद्धतीने ना सगळीकडे असं पीठ लागला पाहिजे, ह्या पद्धतीने आपल्याला सगळं पीठ लावून घ्यायचं आहे। आणि इकडे आपण चुलीवरती ना तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं, तर तेल सुद्धा चांगलं असं गरम झालेलंच आहे। तर आपण एक एक करून आहे ना आपण तेलामध्ये सोडूया। तर आपण एक एक आहे ना तेलामध्ये सोडूया। सुटसुटीत सोडायचं सगळीकडे। हे बघा आता आपण हे पलटी करून आहे ना चांगलंच आपल्याला हे कुरकुरीत होसपर्यंत आहे ना तळून घ्यायचं आहे। मस्त असं दिसायला पण छान दिसत, असं कुरकुरीत खायला पण मस्त लागतं, त्यामुळं असं आपल्याला थोडंसं वेळ लागला तरी पण चालेल, चांगलं असं कुरकुरीत होसपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। हे आता चांगलं असं तळलेले आहे आणि मस्त कुरकुरीत पण झालेलेच आहे। तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आणि लहान मुलं वगैरे कारले म्हटले की खात नाहीत, पण असं कुरकुरीत करून दिलं ना कुरकुरीसारखं आवडीनं खातील। तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण आहे ना सगळ्या पोरांना पण आणि मोठ्यांना पण हे नक्की आवडेल। अहो सगळे आता पोरं खाऊन संपवलेले आहेत, थोडंसं शिल्लक राहिले। बर आता तुम्ही खाऊन बघा कसं झालंय। आहे का मंडळी, हे सगळ्यात शेवटी मला एवढंसं राहिलंय आणि आता दिलेत हे कारलीचं कुरकुरे आहेत। आता राहिले हो ते कुरकुरी सारखं दिसतंय ना, त्यामुळे पोरं सगळं बुक्क सोडवलंय, बुकला गेलं ना। होय हे असं करतात बारकी पोरं, होय आणि म्हणून आता हे थोडं राहिलंय तर आपण खाऊन घेऊया, नाहीतर हे बी संपायचं। होय खाऊन प्लेट मोकळं दिले बघा आमच्या समोर तर, आहे का आणि 2 दिले। तू बी घे। नाही तुम्ही घ्या। खरंच कुरकुरे आहेत की गे? होय का? होय। अहो तसंच तुम्ही काढले तर खाते का? पोरं तर खातील काय? नका म्हणतात पोरं। होय त्यामुळेच म्हटलं जरा काय तर थोडंसं वेगळं करून देऊया। आणि असं केल्यावर फार खाऊन पिऊन प्लेट धुवून द्यायला लागल्यात पोरं। लय भारी आहे बघा हे। होय कारभार तू बी बघ की, हा घेते की। अजिबात कडू नाही बरं का, एकदम व्यवस्थित झालेला। होय होय रेसिपी तर लय भारी आहे। तुम्ही बी नक्की बनवा, पोरांना खायला द्या। कारले खाल्लं पाहिजे बघा, शरीराला एकदम गुणकारी असतंय। होय नका म्हणणार आजपर्यंत चांगलं शिजलंय। शिजलंय नका म्हणणारे लोक सुद्धा आवडीनं खातील असं हे कुरकुरे आहे। तुम्हाला आवर्जून करून बघा। कसं वाटलं आजचा पदार्थ नक्की कमेंट करा, आणि हे व्हिडिओ 7 समुद्र पार शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।